नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत यवतमाळ जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा बाबा कंबलपूष दर्गा येथे। तर चला आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया। मित्रांनो, बाबा कंबलपूष हा दर्गा यवतमाळ मधील आरणीला आहे। जुने लोक सांगतात जर का तुम्ही इथं मनाभावनेने नवस केला तर ते पूर्ण होते। तर चला जाऊया। तब्बल 3 तासाच्या प्रवासानंतर सकाळी 9 वाजता आता आपण आलो आहे माहूर हायवेला। या हायवे पासून आर्णी येथील दर्गा अर्धा ते 1 तासाच्या अंतरावर आहे। मित्रांनो, कंटिन्यू प्रवास करून मी खूप थकलो होतो, म्हणून मी हायवे लगत गाडी उभी करून थोडं बसलो। तेवढ्या टाईममध्ये निविशाने फोटोशूट वगैरे केला, टाइमपास केला। नंतर पुन्हा आम्ही दर्ग्याकडे निघालो होतो। मित्रांनो, आता वाजलेले सकाळचे 9:30 आणि आपण आहो बाबा कंबलपूष दर्गाजवळ। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता समोर असलेला हाच तो दर्गा जिथे आपल्याला जायचं आहे। चला आपण दर्ग्यात प्रवेश करू। तुम्ही बघू शकता खूप मोठा एरिया असलेला हा सुंदर दर्गा। येथे जानेवारी महिन्यात म्हणजे मागच्या महिन्यात खूप मोठी यात्रा भरते। आता मी हात पाय धुवून फ्री होतो, मग आपण दर्ग्याकडे निघू। मित्रांनो, कंबलपूष बाबा यांना आपल्याला चद्दर चढवायची आहे, म्हणून मी इथेच असलेल्या दुकानातून एक सुंदर अशी चद्दर विकत घेतो। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या चादर आहेत, मग निविशाला विचारून एक सुंदर चादर विकतच घेतली। त्यांना पूजेचं सर्व साहित्य मागितलं, फूल, अगरबत्ती, चादर या टोपलीत टाकून रेडी झालो। त्या दुकानदाराने आम्हाला म्हटलं की तुम्ही अंदर जाताना डोक्याचा रुमाल बांधून जा। मग लगेच रुमाल काढून डोक्याला बांधला। पैसे वगैरे देऊन आम्ही दर्गाकडे निघालो। दर्ग्यात जाण्याच्या पहिले मी सर्व रूल विचारले। तिथं फक्त पुरुषांनाच प्रवेश होता। मी एकटंच गेलो, निविशाला अंदर येता आलं नाही, म्हणून दर्ग्याच्या मागे थांबली होती। मग मी अंदर गेलो। मित्रांनो, अंदर गेल्यानंतर मी बाबाला चद्दर चढवली, त्यावर फूल ठेवून अगरबत्ती वगैरे लावली। काही वेळ बाबा कंबलपूष समोर नतमस्तक झालो। बाबांना म्हटलं, बाबा आम्हा सर्वांना सुखात ठेव, पुन्हा तुझ्या दर्शनासाठी बोलव। अंदर शांत होतं। काही वेळ बसून मग बाहेर आलो। निविशा दर्ग्याच्या मागच्या बाजूने माझा व्हिडिओ शूट करत होती। बाबा कंबलपूषच्या बाजूच्या मंदिरातही गेलो, तिथेही आशीर्वाद घेतला। तिथे पण मी काही वेळ नतमस्तक झालो। मग बाहेर येऊन उदानी मधला अंगारा लावून समोर निघालो।
तुम्ही बघू शकता दर्ग्याच्या मागचा बाजूचा आवार किती मोठा आहे ना, किती सुंदर आणि किती स्वच्छता आहे तिथे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, उदानी आहे, इथचा अंगार आम्ही लावला होता. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या दर्ग्याचा आवार किती मोठा आहे. तुम्ही समोरचा एरिया बघू शकता, किती स्वच्छता दिसत आहे तुम्हाला. बघून घ्या मित्रांनो, खूप मोठा आवार आहे. सर्व दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही एकदा शेवटचे हात जोडून देवाच्या दर्ग्याच्या बाहेर निघालो. बाहेर काही भिकारी लोक बसलेले होते, त्यांना काही चिल्लर पैसे देऊन मी गाडीकडे निघालो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो, काही भिकारी लोक तिथे बसलेले आहेत. मित्रांनो, दर्ग्याचं दर्शन झाल्यानंतर आम्ही माझ्या अक्काच्या घरी आलो. माझी अक्का अरणीलाच राहते. अक्काच्या घरी पुन्हा एकदा फ्रेशअप वगैरे झालो. मग अक्काने आम्हाला जेवायला वाढलं. गप्पा झाल्यानंतर आम्ही पुन्हा घराकडे निघालो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता पण चॅनलला सबस्क्राईब पण करत नाही. मित्रांनो, प्लीज सबस्क्राईब चॅनल.